नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर। तर आज 15 ऑगस्ट निमित्त आपण काही महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा। कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी हे अतिशय उपयुक्त प्रश्न ठरणार आहेत। आणि तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल किंवा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। त्यामुळे आपल्या चॅनलचा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। क्वेश्चन नंबर 1 आहे, भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 1 नंबरला 16 ऑगस्ट, 2 नंबरला 15 ऑगस्ट, 3 नंबरला आहे 14 ऑगस्ट आणि 4 नंबरला आहे 17 ऑगस्ट। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला होता। तर नेक्स्ट आहे 15 ऑगस्ट 2025 रोजी कितवा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात आहे? याचं ऑप्शन आहे 1 नंबरला 75वा, 2 नंबरला आहे 76वा, 3 नंबरला आहे 77वा आणि नंबर 4 आहे 79वा। तर यावर्षी 79वा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा केलेला आहे। स्वातंत्र्य दिन 2025चे थीम काय आहे? तर अमृतकाल। तर हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हे कुठल्याही परीक्षेत 1 मार्कासाठी विचारतात। कुठलाही महत्त्वाचा दिवस असेल तर त्याचं थीम असते, तर ते थीमसुद्धा इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न बघणार आहोत, स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कोण करते? तर याचं 1 नंबरला ऑप्शन आहे राष्ट्रपती, 2 नंबर आहे मुख्यमंत्री, 3 नंबर पंतप्रधान आणि 4 नंबर गृहमंत्री। तर स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात, हे याचं योग्य उत्तर आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। 15 ऑगस्ट 2025 या दिवशी लाल किल्ल्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। पुढे बघू, काही महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे। तर नंबर 1ला आहे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला भारताचे पंतप्रधान लाल किल्ला नवी दिल्ली येथे झेंडा फडकवतात। आणि 2 नंबरला दिलेला आहे गणतंत्र दिन 26 जानेवारीला भारताचे राष्ट्रपती कर्तव्यपथावर नवी दिल्ली येथे झेंडा फडकवतात। तर हे 2 पॉईंट्स इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। 15 ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात आणि 26 जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकवतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत, 12व्यांदा ध्वजारोहण करणारे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान कोण आहेत? ऑप्शन नंबर 1 आहे नरेंद्र मोदी, ऑप्शन नंबर 2 राहुल गांधी, ऑप्शन नंबर 3 रामनाथ कोविंद आणि ऑप्शन नंबर 4 आहे पंडित जवाहरलाल नेहरू। या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे। तर यांनी 12व्यांदा ध्वजारोहण केलेलं आहे 2025 नुसार। याच प्रश्नावर आधारित काही महत्त्वाची माहिती ती दिलेली आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2025 रोजी लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान बनलेले आहेत। आणि नंबर 2 आहे यावर्षी 15 ऑगस्ट 2025 रोजी पर्यंत नरेंद्र मोदीजी यांनी एकूण 12 वेळा ध्वजारोहण केलेलं आहे। तर हे अतिशय महत्त्वाची माहिती आहे, एकदम तोंडपाठ करून ठेवायला हवं, कारण की हा प्रश्न कुठल्याही परीक्षेसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर 12 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण केलेलं आहे। पुढे बघणार आहोत जास्त वेळा झेंडा फडकवणारे प्रधानमंत्री। तर नंबर 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, हे 17 वेळा यांनी झेंडा फडकवलेला आहे। नंबर 2 आहे इंदिरा गांधी, यांनी 16 वेळा झेंडा फडकवलेला आहे। नंबर 3 आहे मनमोहन सिंग, यांनी 10 वेळा झेंडा फडकवलेला आहे। पुढचा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, गुलजारीलाल नंदा आणि चंद्रशेखर हे 2 असे प्रधानमंत्री आहे ज्यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कधीही झेंडा फडकवलेला नाही। पुढचा प्रश्न आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा सर्वप्रथम कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 आहे जवाहरलाल नेहरू, 2 आहे महात्मा गांधी, नंबर 3 आहे लॉर्ड माउंटबॅटन आणि नंबर 4 आहे पिंगली वेंकय्या। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन। पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण बघणार आहोत, भारताव्यतिरिक्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करणारे देश कोणते आहेत? तर याचं पहिलं ऑप्शन आहे रिपब्लिकन ऑफ काँगो, दुसरं ऑप्शन आहे दक्षिण कोरिया, तिसरं ऑप्शन आहे बहरीन आणि चौथा ऑप्शन आहे
लीक टेस्टिंग. या प्रश्नामध्ये आपण 5वा ऑप्शनसुद्धा ठेवलेला आहे. तर 5वा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर हे 4ही देश आणि एक आपला भारत देश असे 5ही देश एकाच दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला आपला स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतात. तर या सगळ्या देशांचे नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. कोणत्याही परीक्षेमध्ये एखादा प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे प्रमाण किती आहे? ऑप्शन नंबर 1 आहे 4:2, ऑप्शन नंबर 2 आहे 3:2, ऑप्शन नंबर 3 आहे 2:4 आणि ऑप्शन नंबर 4 आहे 1:3. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 3:2 हे आहे. लांबी आहे 3 आणि रुंदीचे प्रमाण आहे 2. पुढचा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रीय ध्वज फडकवणारी पहिली महिला कोण होती? ऑप्शन क्रमांक 1 आहे इंदिरा गांधी, ऑप्शन क्रमांक 2 आहे सरोजिनी नायडू, ऑप्शन क्रमांक 3 आहे अरुणा आसिफ अली आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे सुचेता कृपलानी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरुणा आसिफ अली, ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे ध्वज हा केवळ आपल्या स्वातंत्र्याचेच नाही तर सर्व लोकांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे कोणी म्हटले? ऑप्शन नंबर 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन नंबर 2 आहे राजेंद्र प्रसाद, ऑप्शन नंबर 3 आहे महात्मा गांधी आणि ऑप्शन नंबर 4 आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न बघणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ध्वज फडकवण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदाखाली मूलभूत हक्क म्हणून घोषित केला? ऑप्शन नंबर 1 आहे अनुच्छेद 21, ऑप्शन नंबर 2 आहे अनुच्छेद 24, ऑप्शन नंबर 3 आहे अनुच्छेद 17 आणि ऑप्शन नंबर 4 आहे अनुच्छेद 19A. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 19A हे उत्तर असणार आहे. तर हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. काही अनुच्छेदसुद्धा अतिशय महत्त्वाचे असतात, ते सुद्धा आपल्याला इथे मुखपाठ करून ठेवायचे आहे. पुढचासुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हा नेहमी रिपीट होणारा प्रश्न आहे. जनगण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा कधी आणि कुठे गायले गेले? ऑप्शन क्रमांक 1 आहे 1914 मुंबई, ऑप्शन क्रमांक 2 आहे 1917 कलकत्ता, ऑप्शन क्रमांक 3 आहे 1992 दिल्ली आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 1911 कलकत्ता. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे. म्हणजे 1911 कलकत्ता या अधिवेशनात जनगण मन पहिल्यांदा गायले होते. हे राष्ट्रीय काँग्रेसचे कलकत्ता अधिवेशन आहे 1911मध्ये झालेले होते. तर मित्रांनो हे होते आजचे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त असणारे महत्त्वाचे GK आणि करंट अफेअर्सचे काही प्रश्न. मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एक महत्त्वाचे आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.